नमस्कार. आज आपण ज्या विषयावरती संवाद करणार आहोत तो विषय आहे की मुलांना आपण एकटे आहोत असं का वाटतं. बऱ्याच मुलांना हे लोनली फिलिंग असतं आणि अशी मुलं रडतात, झोपेतून अचानक दचकून उठतात किंवा उदास असतात, स्वतःला एकटंच रूममध्ये बंद करून घेतात किंवा बाहेर जायला किंवा बाहेर जाऊन खेळायला, मित्रांबरोबर मैत्री करायला तयार नसतात, फारसे उत्सुक नसतात. याच्या मागची कारणं काय असतात तर कधीकधी मुलांच्या आयुष्यामध्ये जे अतिशय महत्त्वाचे असे बदल घडतात, आपल्याला मोठ्यांनासुद्धा हे बदल झेपत नाहीत, तर मुलांसाठी हे बदल खूप कठीण असतात. सगळ्याच मुलांच्या बाबतीत असं घडतं असं नाही, पण जर तुम्ही मुलांची शाळा बदलली किंवा मुलं तुमच्याबरोबर ज्या शहरात राहतात आणि तुमचं अचानकपणे तर तुम्हाला गाव किंवा शहर बदलावं लागलं, तर ज्याप्रमाणे एका कुंडीमध्ये एक रोप लावलं ते काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावल्यानंतर ते तत्काळ रुजलं पाहिजे असं आपल्याला वाटायला नको आहे. तद्वत मुलांच्या बाबतीतसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये जे बदल घडतात त्यामुळे ते एकदम घाबरून जातात, गांगरून जातात, भरकटल्यासारखे होतात. कधीकधी तर घरातलं एखादं जवळचं माणूस जर निघून गेलं, काही कामानिमित्त दुसरीकडे बदली झाली, परदेशी गेलं किंवा त्याचा मृत्यू झाला, तर मुलांसाठी हा बदल स्वीकारणं एवढं सोपं नसतं. काही वेळेला मुलांना शाळेमध्ये बुली केलं जातं, काही वेळेला मुलं त्यांना वेगळं टाकतात, म्हणजे एकटं पाडतात किंवा खेळायला घेत नाहीत. मग अशा वेळेला ही मुलं खूप घाबरतात. मग ती स्वतःला जितकं संकुचित करता येईल किंवा जितकं लोकांपासून दूर करता येईल तेवढं ते करण्याचा प्रयत्न करतात. काही काही मुलं तर फॅन्टसीमध्ये काही असे मित्र तयार करतात मनामध्ये, कल्पनेमध्ये, की जे मित्र प्रत्यक्षात नसतात पण त्यांना हवे तसे त्यांच्या फॅन्टसीमध्ये वागत असतात. अशा मुलांच्या बाबतीमध्ये नेहमी लक्षात ठेवा की सोशल स्किल्स कमी पडतात. बाहेर जाऊन लोकांशी बोलणं, मैत्री करणं, स्वतःसाठी उभं राहणं, स्वतःसाठी काहीतरी बोलणं, ह्यामध्ये मुलं कमी पडतात आणि अशा मुलांचे पालक नेहमी धास्तावलेले असतात. कारण बाहेरच्या जगामध्ये 2 देणं आणि 2 घेणं हे मुलांना जमत नसेल तर प्रत्येक वेळेला आपण पालक म्हणून त्यांचं संरक्षण करू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं तर आपण हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या मुलाला अधिकाधिक सोशल कसं करता येईल. मग ते क्लासेस असतील, ते खेळांच्या स्पर्धा असतील, काही प्रदर्शनं असतील, ट्रेकिंग असेल किंवा कुठकुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना घेऊन जा. पहिल्यांदा नुसतं घेऊन जा, म्हणजे त्यांना लोकांची भीती वाटणार नाही, गर्दी अंगावर येते असं वाटणार नाही. आणि मग आपण त्याला सांगायचं की मी बाजूला उभी आहे किंवा बाजूला उभा आहे, तू जाऊन त्या मुलाशी बोलू शकतोस, तू त्याची चौकशी कर. मुलांना प्रश्न पडतात की काय बोलायचं, तर तू सांगू शकतो की माझं नाव अमुक अमुक आहे, मी या शाळेत आहे, मला या गोष्टी आवडतात, तुला काय आवडतं. असं करून छोट्या छोट्या गोष्टी किंवा ज्याला आपण बेबी स्टेप्स म्हणूया, छोटी छोटी गोल्स किंवा उद्दिष्ट देऊन मुलांना हळूहळू मैत्री करायला शिकवणं. मैत्रीची रेसिपी किंवा आपल्यासाठी म्हणून आपण उभं राहायचं असतं, काहीतरी बोलायचं असतं, तर त्याकरता मुलांना हे शिकवा की पहिल्यांदा ऐकण्याची सवय लाव. तू जर लोकांचं लक्षपूर्वक ऐकायला लागलास तर तुझ्याबद्दल लोकांना विश्वास वाटेल. तसंच तू तुझ्याबरोबर इतरांना इन्क्लूड कर, म्हणजे तुझ्यामध्ये अधिक लोकांना मिसळून घेण्याचा प्रयत्न कर. तुझी पण टर्न येणार आहे तेव्हा घाई गडबड करू नकोस, थोडं धीराने घे. याच्याबरोबरच मुलांना नेहमी एक सांगायचं आहे की आपण आपल्याबरोबर इतरांसाठीही जर झटायला लागलो नक्कीच आपली मैत्री किंवा आपलं बॉन्डिंग चांगलं होईल. आणि ह्या गोष्टी ह्या प्रोसेस आहेत, या एका रात्रीमध्ये होणारे चमत्कार नाही आहेत. त्यामुळे मुलांना हळूहळू बोलतं करणं, मी तुझ्याबरोबर आहे किंवा मी लांब उभी आहे किंवा तुला काही ना काहीतरी जमणार आहे, तू हे करू शकणार आहे, असं सातत्याने पॉझिटिव्ह सूचना त्याला देण्याची आपल्याला गरज भासणार आहे. अलीकडच्या काळामध्ये कुटुंब खूप छोटी झाली आहेत, आई वडील आणि मुलगा, त्यामुळे मुलांना भावंडं नाहीत. मग अशा वेळेला ती पण एक भावनिक गरज असते. आपण या मुलांच्या भावनिक गरजांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मुलांना माणसांची गरज आहे, त्यांच्या मायेची गरज आहे, त्यांच्या शब्दांची गरज आहे. पण आज आपली कुटुंब खूप संकुचित किंवा खूप आक्रसत चाललेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी काही वेगळे पर्याय मुलांना आपल्याला द्यावे लागणार आहेत आणि सामाजिक कौशल्य त्यांची डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागतील. काही मुलं जी भावनिकदृष्ट्या थोडी दुर्बल असतात, थोडी कमकुवत असतात, हळवी असतात, अशा मुलांना हे एकटेपण जास्त जाणवतं आणि वेळीच जर आपण उपाय नाही केला तर मोठेपणी ही मुलं मग जास्तीत जास्त
एकटी राहणं पसंत करतात, काही जे आणखी दुर्बल असतात ते डिप्रेशनमध्ये किंवा निराशेमध्ये, चिंतेमध्ये, तणावामध्ये जाण्याची शक्यता असते. मला तुम्हाला घाबरवायचं नाही आहे, पण मुलाला सामाजिकदृष्ट्या कौशल्य शिकवण्याची जर गरज असेल तर आपण तो पुढाकार घेतला पाहिजे. तो कमीपणा नाही आहे किंवा तो तसाच आहे, तो अबोल आहे असं म्हणून सोडूनही देता येणार नाही आहे. आपल्याला काही प्रमाणामध्ये मुलाच्या सोबत असण्याची गरज आहे आणि हा विश्वास, हा आधार मुलाला आपण नक्कीच देऊ शकतो. धन्यवाद.